तो नाहीसाही झाला असेल. अंबिका, तू विसरलेस का की तू सुद्धा एक माणूस नाहीयेस? मन नाटक का करतेस? चल, मी मान्य करते की रुद्रकेतूचा देह माझ्याकडे आहे, पण मी आता तो नष्ट केलाय आणि तू काहीच करू शकणार नाहीयेस. हा, तू एक गोष्ट करू शकतेस, माझा निरोप मीराला देऊ शकतेस. म्हणजे मी तिच्याशी समोरासमोरच बोलणार होते, पण तू तिला आठवण करून दे की अमावस्या जवळ आली, त्यामुळे आता फालतूचे विचार करणं बंद कर. विसरू नका की वेदा अजूनही तुमच्याकडे आलेली नाही. मंजिरीने रुद्रकेतूंचा देह कुठेतरी लपवलाय, नष्ट नाही केलाय अजून. काहीतरी आहे जे तिला थांबवत आहे. ताई, तिच्याकडे थांबण्याचं काही कारण नाहीये का? हो, पण तिने देह नष्ट केला याचा काही पुरावा नाहीये ना. पण तो तसाच ठेवलाय याचाही पुरावा नाहीये ना. हो, याचा पुरावा नाहीये, पण पण मला असं वाटतंय अगं. आणि तसंही जर का तिने देह नष्ट केला असताच तर आपल्याला काहीतरी जाणवलं असतं, काहीतरी दिसलं असतं. ताई, आपल्याला फक्त वाटतंय म्हणून आपण थांबवू शकत नाही. आपण अंदाज बांधत राहिलो ना तर सगळं आपल्या हातून निघून जाईल का. मग काय करायचं असं म्हणणं आहे तुझं? ताई, मला असं वाटतंय की सगळ्या शक्यता समोर ठेवायला हव्यात. जसं की जर तो देह मंजिरीने नष्ट केला नसेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे, पण जर नष्ट केला असेल तर काय करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मीरा, कुठे होतीस तू? तुला कधीपासून शोधतोय मी. सांगते, सगळं सांगते. मला सांगा, तुम्ही कुठे होतात? मी तुम्हाला फोन पण केला होता. माझ्याकडे एक अपडेट आहे. काय? मी बंगल्याचा जुना प्लॅन, जुना लेआउट परत बघितला. घराच्या मागच्या बाहेरच्या बाजूला एक पाण्याचं कुंड होतं आणि ते रेनोव्हेशनच्या वेळेस ना बुजवलं गेलं होतं. कदाचित हीच ती सिक्रेट जागा असावी जी आपण शोधतोय. मीरा, त्या पाण्याच्या कुंडाखाली नक्कीच काहीतरी. आपले बाबा तिकडेच असतील. अथर्वना या आत्ता सापडणं हा निव्वळ योगायोग नाहीये. हीच नियती आहे. या सगळ्या आधी आपल्याला आपल्या बाबांना बाहेर काढायला हवं. इथे काहीतरी आहे. अजून खणावं लागेल. दगड? मीरा, इथूनच त्या मंजिरीच्या त्या जागेवर जाण्याचा मार्ग सापडू शकतो आपल्याला. कदाचित हा त्याचा दरवाजा असू शकतो. अथर्वना हा दगड बाजूला करायला सांग. आपण हे काढूयात का? करतो मी. मागे राहतो. सावकाश. अथर्व, सावकाश सावकाश. बाजू बाजू बाजू.
या भुयाराच्या आत जावं लागेल. पण पण तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी जावं लागेल, कारण मी पाताळात नाही जाऊ शकत. मीरा, मंजिरीच्या त्या सिक्रेट ठिकाणी घेऊन जाणारा रस्ता हाच असावा. हो, पण ही वाट खूप लहान आहे. आपण इथून नाही जाऊ शकत. एक्झॅक्टली. आपण एक काम करूयात का, आणखीन थोडं खणूयात. भुयाराचं तोंड थोडं मोठं झालं की आपण कदाचित जाऊ शकतो त्यात. पण मीरा, एक प्रॉब्लेम आहे. काय? मी जर अजून खणलं तर हा अख्खा स्ट्रक्चर वीक पडू शकतो आणि कदाचित ही भिंत पडू सुद्धा शकते. मग काय करायचं आता? हे बघ, आपण घाईघाईत निर्णय घ्यायला नकोय. शांतपणे आपण विचार करूयात. तोवर ही जागा आपल्याला लपवून ठेवावी लागेल. मी घमेला आणतो. बाबा, 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 बाबा.